तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे. एक्सप्लेनेशन सिरीजमधील आजचं क्वेश्चन पेपर आहे BMCने दिलेलं क्लर्कसाठीचं सॅम्पल क्वेश्चन पेपर. ओके, सॅम्पल क्वेश्चन पेपर. तर या ठिकाणी मित्रांनो, कालच 1846 पदांसाठी जाहिरात आलेली असून आजपासून काय झालेलं आहे, अर्जांची संकेतस्थळावर मागणी सुरू केलेली आहे. म्हणजे आजपासून काय झालेलं आहे, अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि याची लास्ट तारीख किती आहे, 9 सप्टेंबर. 9 सप्टेंबरपर्यंत सर्वांनी भरून घ्या. ओके, बघा मित्रांनो, टोटल 1846 जागा आहेत आणि ओपनसाठी किती आहेत, 506 जागा आहेत. ओके, त्यानंतर EWS 185, इमाव 452 अशा प्रकारे या जागांची काय वाटणी केली गेलेली आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, प्रश्नाचे स्वरूप या ठिकाणी BMCने दिलेले आहे. बघा, मराठी भाषा किंवा व्याकरण यामध्ये किती 25 क्वेश्चन असतील आणि आणि अधिकतम मार्क्स म्हणजेच एका क्वेश्चनला काय 2 मार्क्स दिले जातील. असे तुमचे 100 क्वेश्चन असतील आणि 100 क्वेश्चनला टोटल 200 मार्क्स असतील. ओके, 25-25चे हे चारही पोर्शन असणार. बघा, चारही पोर्शन कोणते आहेत, मराठी, इंग्रजी ग्रामर, त्यानंतर सामान्य ज्ञान आणि त्यानंतर बौद्धिक चाचणी, असे 4 पोर्शन आहेत आणि 4 पोर्शनना 25-25मध्ये डिवाईड केले गेलेले आहे. ओके, 100 क्वेश्चन आणि 200 मार्क. त्यानंतर जर बघितलं आपण तर प्रत्येक विषयात किमान 40% गुण मिळवणे आवश्यक आहेत. 40% म्हणजे या ठिकाणी किती होतील, 10 गुण. ओके, 10 प्रश्न तुमचे त्या ठिकाणी काय बरोबर असायला पाहिजे. प्रत्येकी 10 म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक विषयात तुम्हाला मिनिमम 10 प्रश्न तरी तुमचे बरोबर असायला पाहिजे. आणि ओव्हरऑल जर म्हटलं तर ओव्हरऑल तुम्हाला 45% घेणे आवश्यक आहे. 200पैकी 45 म्हणजेच काय होईल, 90 मार्क्स तुम्हाला घेणे या ठिकाणी काय आवश्यक आहे. ओके, आणि टोटल तुमच्याकडे वेळ राहील 100 मिनिटं. बघा, यापूर्वी तुम्ही 100 मार्कासाठी 2 तास तुम्हाला वेळ मिळत गेलेला आहे, पण यावेळेस तुम्हाला 100 मार्क्ससाठी 100 क्वेश्चनसाठी तुम्हाला किती 100 मिनिटं दिले गेलेले आहेत. ओके, त्यानंतर सोल्युशन बघण्यापूर्वी मित्रांनो, एक नोट दिलेली आहे या ठिकाणी. नोट ही रीड करून घ्या. बघा, कृपया नोंद असू द्या की या पुस्तिकेत दिलेल्या प्रश्नांचे प्रकार केवळ उदाहरण दाखल आहेत. म्हणजेच या ठिकाणी केवळ तुमच्या उदाहरणासाठी हे जे नमुना प्रश्न दिलेले आहेत हे तुमच्या माहितीसाठी दिलेले आहेत की अशा प्रकारे काय होऊ शकतं, तुमचं पॅटर्न असू शकतं. ओके, आणि सर्वसमावेशक नाही म्हणताय, म्हणजेच सर्व प्रश्नांचं काय या ठिकाणी प्रकार दिलेले नाही आहेत. प्रत्यक्ष परीक्षेत तुम्हाला यापैकी काही किंवा सर्व प्रकारचे अधिक काठिण्य पातळीचे प्रश्न आढळतील. बघा मित्रांनो, परीक्षेत तुम्हाला यापैकी काही म्हणजेच याच पॅटर्नवर किंवा याच काठिण्य पातळीवर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील किंवा यापेक्षा अधिक काठिण्य पातळीचे सुद्धा प्रश्न आढळू शकतात. शिवाय या ठिकाणी नमूद नसलेल्या इतर प्रकारावरही प्रश्न असतील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण जो नमुना प्रश्न घेत आहोत हा BMCने दिलेला नमुना प्रश्न आहे आणि त्यांनी पॅटर्न सांगितलेला आहे की या पॅटर्न सारखं काय असू शकते, तुमचं एक्झाममधील पॅटर्न असू शकते किंवा त्याच्यापेक्षाही कठीण प्रकारचा पॅटर्न येऊ शकतं. ओके, या ठिकाणी बघा मित्रांनो काय म्हटलं आहे की या ठिकाणी नमूद नसलेल्या इतर प्रकारावरही प्रश्न आढळतील असं या ठिकाणी क्लिअर कट म्हटलं आहे. म्हणजेच जर या ठिकाणी व्हॉईसवर जर क्वेश्चन नसेल, ओके, व्हॉईसवर तुम्हाला क्वेश्चन परीक्षेत दिसू शकतात असं या ठिकाणी म्हणायचं आहे. ओके, तर बघा मित्रांनो, तर मराठी भाषेचा पॅटर्न समजून घ्या मित्रांनो. बघा, ओव्हरऑल जर बघितलं या क्वेश्चनकडे, पहिल्या क्वेश्चनकडे, तर तुम्हाला इंग्रजीमधील जो एरर डिटेक्शनचा पार्ट आहे त्या भागासारखा तुम्हाला पहिला क्वेश्चन दिसेल. तर बघा मित्रांनो, या वाक्याचे 4 भाग पडलेले आहेत आणि 4 भागापैकी काय असेल, एक तुम्हाला या ठिकाणी चूक असेल. जर 4 भागापैकी कोणतीही चूक नसेल तर तुम्हाला निर्दोष हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. म्हणजेच या ठिकाणी नो एररवाला काय ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे ओव्हरऑल परीक्षेत तुम्हाला 5 ऑप्शन दिले जातील. ओके, 5 ऑप्शनपैकी तुम्हाला एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि तर मित्रांनो, 5 ऑप्शन असल्यामुळे निश्चितच हा IBPSचा पॅटर्न असेल. ओके, IBPS ना की TCS. आतापर्यंत असं सांगितलेलं नाही क्लिअर कट की हा नेमका IBPS असेल की TCS असेल, पण या पॅटर्नवरून समजत आहे की नेमकं काय असू शकतं, IBPSचा पॅटर्न असू शकतं. ओके, तर बघा मित्रांनो, एरर डिटेक्शनवाला जो पार्ट आहे मराठी ग्रामरचा तो बघा. पहिला क्वेश्चन, इंग्लंडमधून जन्मलेल्या कुसुमाग्रजांना शेक्सपियर म्हणतात व हिंदुस्थानात जन्मलेल्या शेक्सपियरना कुसुमाग्रज म्हणतात. बघा मित्रांनो, या ठिकाणी एरर शोधायची आहे. चुकीचा पार्ट कोणता असेल या 4 भागापैकी शोधायचा आहे तुम्हाला. तर बघा मित्रांनो, इंग्लंडमधून जन्मलेल्या कुसुमाग्रजांना शेक्सपियर म्हणतात. बघा मित्रांनो, कुसुमाग्रजांचा जो जन्म आहे इंग्लंडमध्ये झाला आहे का, नाही. तर बघा मित्रांनो, म्हणून या ठिकाणी काय होईल, दुसऱ्या पार्टमध्ये तुमची काय असेल, या ठिकाणी एरर असेल. इंग्लंडमध्ये कुसुमाग्रजांचा जन्म झालेला नाही तर तो काय आहे, भारतात झालेला आहे. म्हणून या ठिकाणी दुसऱ्या पार्टमध्ये काय असू शकतं, तुमची एरर असू शकते. दुसरं पार्ट तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल, क्लिक करावं लागेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, माझ्या स्मरणशक्तीनुसार माझ्या बालपणी माझ्या वडिलांची बदली एका गलिच्छ गावी झाली आहे म्हणत आहे. बघा मित्रांनो,
हा काय म्हणत आहे, माझ्या स्मरणशक्तीनुसार, म्हणजे हा आठवायचा प्रयत्न करत आहे आणि काय आठवत आहे, भूतकाळ आठवत आहे. ओके, आता भूतकाळ आठवत आहे म्हणजेच काय असेल, हा म्हणजे सेंटेन्स जो आहे तो भूतकाळात असेल. ओके, आणि या ठिकाणी काय आहे, झाली आहे. ओके, म्हणजे वर्तमान काळाची गोष्ट करत आहे ना. या ठिकाणी काय पाहिजे होतं, झाली होती पाहिजे होतं. ओके, झाली होती, म्हणून या ठिकाणी जो हा कितवा पार्ट असेल, चौथा पार्ट. या ठिकाणी म्हणजे प्रिंट मिस्टेक आहे मित्रांनो. हा पहिला पार्ट, दुसरा पार्ट, तिसरा पार्ट आणि हा चौथा पार्ट. तर या चौथ्या पार्टमध्ये काय असेल, एरर असेल. या ठिकाणी काय पाहिजे, झाली होती असं पाहिजे होतं, तर या ठिकाणी झाली आहे. ओके, म्हणून या ठिकाणी चौथ्या पार्टमध्ये एरर असेल. ओके, त्यानंतर बघा, समानार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी ओळखायचे आहे. बघा, स्वतःची सर्व कामे करणारा, स्वतःची सर्व कामे करणारा, त्याला काय म्हणतो आपण, काय म्हणतो, तर तो आपण म्हणतो स्वावलंबी. स्वावलंबी म्हणजे स्वतःची कामे स्वतः करणारा. ओके, बघा मित्रांनो, स्वयंभू म्हणजे काय होईल, स्वतःला श्रेष्ठ समजणारा. त्यानंतर स्वयंचलित म्हणजे स्वतः चालणारे. ओके, त्यानंतर स्वकष्टार्जित म्हणजे स्वतः कष्टाने कमावलेले होईल. आणि स्वाध्यायी म्हणजे स्वतःचा स्वाध्याय स्वतः करणारा होईल. ओके, या ठिकाणी काय बरोबर असेल, दुसरं, स्वावलंबी, स्वतःची कामं स्वतः करणारा, म्हणून या ठिकाणी दुसरं ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा, कोणतेही काम करू शकणारा, कोणतेही काम करू शकणारा. बघा मित्रांनो, बहुश्रुत म्हणजे काय होतं, बहुश्रुत म्हणजे एक नॉलेजेबल पर्सन म्हणू याला आपण. त्यानंतर हुशार तर होणार नाही, चालाक पण होणार नाही. त्यानंतर हर हुन्नरी. ओके, हर हुन्नरी म्हणजे काय होतं मित्रांनो, कोणतेही काम करू शकणारा, जो वर्सटाईल पर्सन असतो त्याला आपण काय म्हणतो, हर हुन्नरी असे म्हणत असतो. ओके, डोके वाजते या ठिकाणी येणार नाही. चौथा ऑप्शन तुमचं काय असेल इथं, करेक्ट असेल. ओके, यानंतर इंग्रजी भाषेचा पॅटर्न समजून घ्या मित्रांनो. बघा, पहिले जो आहे क्वेश्चन तो एरर डिटेक्शनवर क्वेश्चन आहे. बघा काय एरर असू शकतं. द रिगेनिंग ऑफ फ्रीडम ॲज वी वेल नो हॅज गिवन राईज फॉर मेनी डॉर्मेंट इश्यू अँड कॉन्फ्लिक्ट अवर सोसायटी. काय म्हणायचं आहे ओव्हरऑल या ठिकाणी. बघा, स्वातंत्र्याच्या पुन्हा प्राप्तीनंतरसुद्धा आपण जाणतो की काय झालेले आहे, मेनी डॉर्मेंट इश्यू किंवा कॉन्फ्लिक्ट्स काय झालेले आहेत, संघर्ष किंवा प्रॉब्लेम जे आहेत ते काय झालेले आहे, गिवन राईज फॉर म्हणत आहे, उत्पन्न झालेले आहेत. ओके, जसं की आपण जाणतो काय म्हणजे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा काही संघर्ष आहेत ते उत्पन्न झालेले आहेत. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण उत्पन्न झालेले आहेत किंवा घडून आलेले आहेत, यासाठी आपल्याला या ठिकाणी गिवन राईजचा यूज न करता आपल्याला काय यूज करावं लागेल, गिवन राईज टू. ओके, राईज टूचा यूज या ठिकाणी करावं लागेल. ओके, गिवन राईज टू जर केले तुम्ही तर या ठिकाणी काय होईल, घडून आले होईल. आणि जर गिवन राईज फॉर जर केले तर या ठिकाणी याचा अर्थ काय होईल, काय होईल, तर तो करिता घडून आले आहे असं या ठिकाणी होईल. त्या ठिकाणी करिता जर घेतले तुम्ही, करिता जर घेतले तर करिता घेतल्यानंतर या ठिकाणी काय तुमचं जे मिनिंग आहे ते मिनिंग जुळत नाही, त्यामुळे आपल्याला गिवन राईज टू घ्यावं लागेल. त्यामुळे ही जो वाक्य काय असेल बरोबर होईल. ओके, त्यामुळे कोणत्या ऑप्शनमध्ये या ठिकाणी चूक असायला पाहिजे, तर ते आहे दुसरा जो पार्ट आहे, दुसरा पार्ट या ठिकाणी काय असेल, चुकीचं असेल. ओके, म्हणून तुम्हाला दुसरा ऑप्शन क्लिक करावं लागेल. ओके, त्यानंतर बघा, अपोजिट मिनिंग तुम्हाला या ठिकाणी शोधायची आहे. वर्ड काय तुमच्याकडे दिलेला, लाईव्हली. तर बघा, लाईव्हली म्हणजे काय होतं मित्रांनो, लाईव्हली म्हणजे होईल या ठिकाणी जोश किंवा उत्साह. ओके, जोश किंवा उत्साह होईल, उत्साह. याचा आपल्याला काय करायचं आहे, निरुत्साह, जो ऑपोजिट मिनिंग होईल. ओके, तर शोधायचं आहे. सिम्पल म्हणजे निरुत्साह होईल का, नाही होणार. त्यानंतर वीक म्हणजे होईल का, नाही. त्यानंतर अँग्री म्हणजे पण निरुत्साह होणार नाही. त्यानंतर मोरन म्हणजे पण निरुत्साह होणार नाही. तर काय होईल, डल म्हणजे काय होईल, निरुत्साह होईल. ओके, तुमचं जो तिसरा ऑप्शन आहे या ठिकाणी ते काय असेल, करेक्ट असेल. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट कोणती अपोजिट मिनिंग शोधायची आहे तुम्हाला, इनॲडव्हर्टंट. इनॲडव्हर्टंट म्हणजे काय होतं मित्रांनो, जाणीवपूर्वक किंवा जाणून बुजून केलेले. ओके, जाणीवपूर्वक. ओके, जाणीवपूर्वक. तर बघा, जाणीवपूर्वकच्या विरुद्धार्थी शब्द काय होईल, काय होईल, हेतुपुरस्पर होईल. ओके, हेतुपुरस्पर. तर बघा मित्रांनो, हेतुपुरस्परसाठी काय कोणता ऑप्शन यायला पाहिजे, बघा, ॲडिक्वेंट होईल का, ॲडिक्वेट या ठिकाणी होणार नाही. अवेलेबल पण होणार नाही, स्लगिश पण होणार नाही. त्यानंतर निग्लिजंट पण होणार नाही. त्यानंतर काय होईल, इंटेन्शनल. ओके, इंटेन्शनल म्हणजेच काय होतं, हेतुपुरस्पर होतं. ओके, पाचवा ऑप्शन तुमचं काय असेल. नेक्स्ट बघा, बघा मित्रांनो, या ठिकाणी ब्लँक दिलेली आहे आणि ब्लँकमध्ये 5 ऑप्शनपैकी एक भरून तुम्हाला एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचा आहे. ओके, तर बघा मित्रांनो, काय म्हणत आहे या ठिकाणी, ही वॉन्ट्स मी टू लुक ब्लँक हिज गार्डियन ड्युरिंग हिज अब्सेन्स. काय म्हणायचं आहे, ओव्हरऑल मिनिंग जर बघितलं तर काय होईल मित्रांनो, त्याच्या गार्डियनच्या अब्सेन्समध्ये त्याला गरज आहे, कशाची गरज आहे, टू लुक. काय होईल या ठिकाणी, गरज कशाची असणार आहे, तर या ठिकाणी काळजी घेण्याची गरज असणार आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक प्रेपोजिशनल फ्रेज यूज करायची आहे आणि ती काय होईल, टू लुक आफ्टर होईल. ओके, टू लुक आफ्टर जर आपण केलं, तिसरं ऑप्शन जर घेतलं तर ते मिनिंग काय होईल की
त्यांच्या गार्डियनच्या ऑप्शन्समध्ये त्यांना माझी गरज आहे कशासाठी, तर काळजी घेण्यासाठी. ओके, काळजी घेण्यासाठी. तर बघा मित्रांनो, काळजी घेण्यासाठी आपण कोणती फ्रेज यूज करत असतो, तर या ठिकाणी लुक आफ्टर. ओके, म्हणून या ठिकाणी तुमचं तिसरं ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. त्यानंतर बघा नियरेस्ट मिनिंग या ठिकाणी तुम्हाला शोधायची आहे. नियरेस्ट मिनिंग म्हणजे सिमिलर वर्ड तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे. बघा काय वर्ड आहे, लिथल. लिथल म्हणजे काय होतं, लिथल म्हणजे होतं प्राणघातक. ओके, प्राणघातक. तर बघा मित्रांनो, प्राणघातकसाठी सिमिलर वर्ड तुम्हाला शोधायचं आहे. काय होईल मित्रांनो, लाईट होईल का, नाही. क्रुएल म्हणजे क्रूर होईल का, नाही. डेंजरस पण या ठिकाणी होणार नाही. त्यानंतर बघा डेडली आहे या ठिकाणी. डेडली म्हणजेच काय होतं, डेडली म्हणजेच या ठिकाणी प्राणघातक किंवा जीवाला हानी पोहोचवणारे होईल. म्हणून या ठिकाणी तिसरा ऑप्शन काय असेल तुमचं, करेक्ट असेल. त्यानंतर बघा सेंच्युरी. सेंच्युरी म्हणजे काय होतं, 100 होतं. आणि 100 इयर म्हणजे 100 म्हणजे 100वी काय होईल या ठिकाणी, ॲनिव्हर्सरी होईल. सेंच्युरी म्हणजेच 100वी ॲनिव्हर्सरी होईल. या ठिकाणी रन्स होईल का, या ठिकाणी होणार नाही. त्यानंतर गार्ड पण या ठिकाणी होणार नाही. त्यानंतर 100 इयर्स पण या ठिकाणी होणार नाही. ओके, व्हेरी ओल्ड मॅन पण या ठिकाणी होणार नाही. तर काय होईल या ठिकाणी, शताब्दी म्हणतो आपण. शताब्दीलाच काय म्हणतो, 100 इयर ॲनिव्हर्सरी म्हणतो. ओके, हा झाला तुमचा इंग्लिशचा पॅटर्न. त्यानंतर बघा सामान्य ज्ञानचा पॅटर्न बघून घ्या मित्रांनो. आता बघा पहिला प्रश्न विचारलेला आहे, कोणत्या देशाने क्रिकेट विश्वचषक 2007 जिंकला आहे. बघा मित्रांनो, 2007चा विश्वचषक कोणी जिंकला आहे, तर तो आहे ऑस्ट्रेलिया. ओके, ऑस्ट्रेलिया आहे. त्यामुळे या ठिकाणी बघा ऑस्ट्रेलिया 4ही ऑप्शनमध्ये नाही. ओके, 4ही ऑप्शनमध्ये नसल्यामुळे तुमचं करेक्ट आन्सर कोणतं राहील, 5वं. ओके, दिलेल्या पर्याया व्यतिरिक्त म्हणजे या ठिकाणी काय येईल, ऑस्ट्रेलिया येईल. ओके, 5वं ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. त्यानंतर बघा महाराष्ट्रात खालीलपैकी कोणते पीक घेतले जात नाही म्हणत आहे मित्रांनो. ज्वारी तर घेतली जातो, त्यानंतर गहू पण घेतला जातो, त्यानंतर कापूस पण विदर्भात घेतला जातो. त्यानंतर जर गोष्ट केली आपण तर तंबाखू जर बघितलं आपण महाराष्ट्रात, तर नांदेड, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, बीड या ठिकाणी आपण थोड्याफार प्रमाणात घेत असतो. पण या ठिकाणी ज्यूटची जर गोष्ट केली तर ज्यूट हा महाराष्ट्रात होत नाही मित्रांनो, तर तो कोणत्या राज्यात होतो, पश्चिम बंगाल. म्हणून तुमचं करेक्ट ऑप्शन काय असेल, तिसरं असेल. त्यानंतर बघा महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या शहरात कुंभमेळा भरतो असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर बघा मित्रांनो, कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो, नाशिक या ठिकाणी भरतो. उज्जैन, नाशिक यासारख्या ठिकाणी कुंभमेळा भरत असतो. त्यानंतर बघा अवैध पैशाविरुद्धच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणत्या वित्तीय संस्थेने आपल्या ग्राहकांना जाणा म्हणजे नो युअर कस्टमर योजनेची सुरुवात केली आहे. बघा मित्रांनो, KYC योजनेची सुरुवात कोणत्या वित्तीय संस्थेद्वारे केली गेली असं प्रश्न विचारला गेलेला आहे. तर ती कोणती संस्था आहे, तर ती आहे RBI. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना जाणा म्हणजे नो युअर कस्टमर ही या योजनेची सुरुवात केली. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमारेषा महाराष्ट्राच्या सीमारेषेशी लागून नाही असं विचारलं आहे मित्रांनो. बघा छत्तीसगड जर बघितलं तर ती आहे, कर्नाटक पण आहे, आंध्र प्रदेश पण आहे आणि गुजरात पण आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी राजस्थानची जर गोष्ट केली तर राजस्थानची सीमा या ठिकाणी महाराष्ट्रास लागून नाही. त्यामुळे चौथं ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. हा पॅटर्न झाला मित्रांनो सामान्य ज्ञानचं. त्यानंतर बघा बौद्धिक चाचणीचं पॅटर्न बघून घ्या मित्रांनो. काय म्हणता, पहिला क्वेश्चन, पायाचा मनुष्याशी जो संबंध आहे तसाच संबंध खूरचा खालीलपैकी कशाशी असेल म्हणत आहे. बघा मित्रांनो, खूरचा संबंध कशाशी असायला पाहिजे मित्रांनो, तर खूर म्हणजेच एक प्रकारे आपण नाल म्हणतो. तर खूरचा संबंध कशाशी यायला पाहिजे, घोड्याशी. ओके, घोड्याची जो पायाचा खालचा भाग असतो त्याला आपण काय म्हणतो, खूर म्हणतो. म्हणून तुमचं पहिलं ऑप्शन या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. त्यानंतर बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या खर्चाच्या शीर्षांतर्गत मुलांच्या मासिकाची वर्गणी भरली ही क्रिया वर्गीकृत होईल म्हणत आहे. बघा मित्रांनो, ही जी क्रिया आहे, मुलांच्या मासिकांची वर्गणी भरली जाईल, ही कोणत्या भागामध्ये अंतर्भूत केली जाईल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा मित्रांनो, अन्नामध्ये होईल का, नाही होणार. त्यानंतर प्रवासात वर्गीकृत होईल का, नाही होणार. त्यानंतर आतिथ्यामध्ये पण होणार नाही, आरोग्यामध्ये पण होणार नाही. पण शिक्षण असं क्षेत्र आहे की त्या ठिकाणी काय वर्गणी भरली जाऊ शकतं. म्हणजे जर प्रायव्हेट स्कूल असेल तर त्याचा महिन्याच्या महिन्याला काय करावं लागेल, त्याची फी भरावं लागेल. किंवा ट्युशन क्लासेस असतील तर त्याची त्या ठिकाणी महिन्याच्या महिन्याला फी भरली जाऊ शकतं. म्हणून या ठिकाणी 5वं ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. त्यानंतर बघा मुलांच्या एका रांगेत महेश रांगेच्या डावीकडून 7वा आहे आणि उजवीकडून 18वा आहे, तर त्या रांगेत किती मुले आहेत असं या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा मित्रांनो, जर ही रांग पडली आपण, तर जर महेशचा या ठिकाणी 7वा क्रमांक असेल कुणीकडून, डावीकडून. ओके, या बाजूने 7वा क्रमांक असेल आणि उजवीकडून 18वा असेल. ओके, इकडून काय आहे, तो 18वा आहे. म्हणजेच या ठिकाणी जर या 7च्या जागी आपण 18वा ठेवला तर या ठिकाणी 17 येतील. बाकीचे मुलं, तर या ठिकाणी 17 आणि हे 7 होतील. म्हणजेच या ठिकाणी किती येईल, 24 येईल. ओके, तर बघा मित्रांनो, 24 हा ऑप्शन या ठिकाणी दिसत नाही, 26 आहे, 25 आहे, त्यानंतर 27. बघा मित्रांनो, 24 तर आपला आन्सर आलेला आहे.
निश्चित सांगता येत नाही हा ऑप्शन येईल का, नाही येणार, कारण 24 हा आपल्याला सांगता येत आहे. त्यामुळे काय होईल, दिलेल्या पर्याया व्यतिरिक्त अन्य. ओके, म्हणून या ठिकाणी काय होईल, तुमचं 5वा जो ऑप्शन असेल तो करेक्ट असेल. त्यानंतर बघा, खालील इंग्रजी वर्णाक्षर गटाच्या शृंखलेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या इंग्रजी वर्णाक्षर गटापैकी कोणता गट येईल. ओके, तर बघा मित्रांनो, या ठिकाणी काय दिलेलं आहे, आधी AB दिलेला आहे, त्यानंतर BC दिलेला आहे, त्यानंतर CD दिलेला आहे, DE म्हणजे हा काय होता आहे, एक एक सामोरं जात आहे. तर या ठिकाणी काय असायला पाहिजे, EF असायला पाहिजे. ओके, EF. तर बघा ऑप्शनमध्ये कुठं आहे, EF इथं आहे. चौथा ऑप्शन तुमचा या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, काय म्हणत आहे, एका सांकेतिक परिभाषेत A+Bचा अर्थ Bची आई A आहे असं आहे. तर A-Bचा अर्थ Bचे वडील A आहेत असं आहे. तर Rची आजी P आहे असं खालीलपैकी कोणत्या ऑप्शनमध्ये तुम्हाला मिळेल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा मित्रांनो, R+P आहे. R+P प्लसचा अर्थ काय आहे, Bची आई A आहे म्हणजेच Rची आई P होईल. ओके, म्हणजेच या ठिकाणी काय होईल, आजीचा प्रश्न या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर बघा, त्यानंतर जर बघितलं R आणि P इथं पण आहे. ओके, मायनसचा अर्थ काय, वडील आहे, त्यामुळे या ठिकाणी पण आजी होऊ शकत नाही. त्यानंतर बघा, पहिलं ऑप्शन आपण आता चेक करू. बघा, त्यानंतर बघा, पहिलं ऑप्शन जर आपण चेक केलं तर या ठिकाणी बघा काय म्हणत आहे, या ठिकाणी P-Q म्हणजेच Qचे वडील कोण आहे, P आहे. ओके, Qचे वडील कोण होईल, P होईल. ओके, त्यानंतर बघा Q+R आहे म्हणजे Rची आई Q होईल. Rची आई कोण होईल, Q होईल. बघा, R ही आपल्याला काय पाहिजे, बघा आरची आजी P पाहिजे, पण या ठिकाणी काय आहे, हा एक पुरुष आहे, त्यामुळे या ठिकाणी आजी होईल का, नाही होणार. त्यानंतर बघा, तिसरा ऑप्शन चेक करू आपण. बघा, या ठिकाणी क्यूची आई P आहे. ओके, क्यूची आई काय आहे, प्लस म्हणजे आई आहे. ओके, क्यूची आई P आहे. ओके, ही काय आहे, लेडीज आहे. त्यानंतर बघा, आरचे वडील Q आहे. ओके, आरचे वडील कोण आहे, Q आहे. तर बघा मित्रांनो, ही जी P आहे, P या आरच्या वडिलांची आई आहे म्हणजेच कोण आहे, आजी आहे. म्हणजेच या ठिकाणी तिसरा ऑप्शन तुमचं काय असायला पाहिजे, करेक्ट असायला पाहिजे. ओके मित्रांनो, तर अशा प्रकारे हा सर्व चारही पोर्शनचा तुम्हाला या ठिकाणी पॅटर्न सांगितलेला आहे. पण बघा मित्रांनो, पॅटर्न हा नेमका याच लेवलवर असेल किंवा याच काठिण्य पातळीवर असेल असं सांगता येणार नाही. ओके, याच राहू शकतं किंवा यापेक्षा पुन्हा कठीण पॅटर्न राहू शकतं. ओके, तर बघा मित्रांनो, हा जर एक्सप्लेनेशन तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर तलाठी MPSCचे एक्सप्लेनेशन हवे असतील तर आपल्या प्लेलिस्टमध्ये जा आणि त्या ठिकाणी तुम्हाला जवळपास बरेचसे एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील. ओके.